सन्मान. चांगली लढत इथून होईल. बिंदास 11 वडवली. बिंदास लदगे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. या स्पर्धेचं गीत देखील ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते सुप्रसिद्ध गीतकार गायक बिंदास लदगे 11 वडवली टीम बॅटिंगसाठी आणि फिल्डिंग असेल उर्वी 11 सांडशी टीम. सांडशी टीमचा 12th मॅन आपण स्टेजवरती या. सांडशी टीमचा 12th मॅन हा 12th मॅन स्टेजवरती आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. चला मॅचला इथून सुरुवात होईल. 25 मिनिटं 2 इनिंग कंप्लीट. चला मॅचला सुरुवात होतीये. समोर पहिला फलंदाज दिनकर तळपे आणि ज्ञानेश्वर लदगे. कर्जत टेनिस क्रिकेट खूप वर्ष गाजवलेले हे दोन प्लेयर आहेत. बिंदास 11 वडवली टीमचे आणि त्यांच्या विरोधात उर्वी 11 सांडशी अजय शिर्के. खरं तर सांडशी संघ पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटमध्ये या वर्षीच्या सीझनमध्ये उतरलाय. पहिली नाईट टुर्नामेंट त्यातही वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे एक संघ आजच्या दिवसामधून जो नवीन आलाय जो लॉर्ड्समध्ये नव्हता तो उर्वी 11 सांडशी. गोलंदाजी मार्कवरती किरण पाटेकर. समोर येतो फलंदाज ज्ञानेश्वर लदगे. मोठा सामना होईल. पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटमध्ये सांडशी टीम आहे आणि या वर्षी देखील पहिल्यांदा नाईट टुर्नामेंटमध्ये बिंदास 11 वडवली संघ आहे. मोठी मॅच नक्की रंगेल कारण दोन्ही संघ चांगले आणि रमेशजी काळे यांनी इन्व्हाइट केलं की आपण आसन सवावा आणि या मोठ्या मॅचचा इथून आनंद घ्यावा. गेम इज ऑन. 10:15 बरोबर वाजलेले आहेत. चेंडू इथून पहिल्या षटकाचा इथून टाकला जाईल आणि अंपायरला विनंती आहे सातत्याने आपण यांना सूचना करत आणि फिल्डरला सूचना करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून खरं तर टाइम मॅनेज करावा ही विनंती आहे. चला गेम इज ऑन. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. किरण पाटेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज आणि समोर ज्ञानेश्वर लदगेला पहिला चेंडू खेळण्याची सलामीची भूमिका. बिंदास लदगे 11 वडवली टीम. पहिला बॉल फुल टॉस. ज्ञानेश्वर लदगेच्या बॅट मधून हा शॉट चाललाय बाउंड्री पार. नो बॉल प्लस चौकार. नो बॉल प्लस चौकार. धावा मिळतील 5. टाकलाय किरण पाटेकरने. सुरुवात केली ती मात्र खराब चेंडूने. सोबत दिलाय चौकार म्हणजे पहिला धावसंख्येचा पंच ज्ञानेश्वर लदगेच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. वन मोर चान्स फॉर द बॅटर ज्ञानेश्वर लदगे. किरण पाटेकर डावखरे आताचा गोलंदाज. शॉट फ्री हिटचा आहे. ज्ञानेश्वर लदगे रन्स घेण्यासाठी प्रयत्न करतोय. कव्हरचा खेळाडू मागे गेला. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल चाललाय. दुसऱ्याने कव्हर केलाय. तोपर्यंत 2 धावा बिंदासी लदगे 11 वडवली टीमचा. दमखम दाखवतात पहिल्याच ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर लदगे. बऱ्याच दिवसानंतर ज्ञानेश्वर लदगेला आपण ओपनिंगच्या भूमिकेत पाहतोय. दिनकर तळपे त्यांच्या साथीला आहेत आणि किरण पाटेकर पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट या वर्षीची आणि पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर 2 बॉल इथून टाकले. एक एक्स्ट्रा होता. यस यस मी नॉन स्ट्रायकर यांना दिनकर आपल्याला रिक्वेस्ट करेल की आपण जी कॅप परिधान केलेली आहे थंडीपासून संरक्षण असणारं कुठलंही आवरण चालणार नाही. 2 रात्री आपण खेळाडूंना प्रतिबंध केला होता. थँक्यू व्हेरी मच. 2 बॉल रन्स आहेत 7. 2 बॉल 7. गोलंदाज सय्यार किरण पाटेकर. फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉल पंचांनी दिलाय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. उर्वी 11 सांडशी टीमचा रिव्ह्यू आहे. चेक इथून केलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. आदरणीय रमेशजी क्षीरसागर यांचं आगमन होतं या दरम्यान आणि इथून आता तिसऱ्या पंचाची भूमिका तांबे सरांना रिक्वेस्ट करेल की आता
जगदीश क्षीरसागर, मारुती क्षीरसागर यांचं देखील आगमन होतं. मी दोघांनाही रिक्वेस्ट करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि या ठिकाणाहून डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. उर्वी 11 सांडशी टीमचा हा चेंडू इथून निर्धाव आलाय किरण पाटेकरचा. धावसंख्या 7 आहे. पहिलंच षटक आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. ज्ञानेश्वर लदगेने चांगला खरं तर पहिला शॉट मारला होता. धावसंख्येचा पंच आला होता. धावसंख्या 7. फुल टॉस बॅट वरती आलाय. तिथून मात्र गलीमधून चेंडू निघालाय. थर्डमॅन झोन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय चेंडू सीमा पार. स्पिटावरती यावं. किरण पाटेकरचा बॉल मागे आले होते फलंदाज ज्ञानेश्वर लदगे. बिंदास लदगे आणि यश ज्ञानेश्वर लदगे यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. 2 षटकार जर का लागोपाठ आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ज्ञानेश्वर लदगे ती कामगिरी करणार का? किरण पाटेकरचा हा चेंडू. पॉवर प्लेची पहिली ओव्हर 11 धावांनी सुरुवात केली बिंदास 11 वडवली टीमने. 1 ओव्हर बिनबाद 11 धावा. अभिषेक क्षीरसागर यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. अभिषेक क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आणि जितूबाई क्षीरसागर यांची देखील दमदार एंट्री. तर वडवली टीमसाठी बिंदास 11 वडवली टीमसाठी आता कॅश प्राइज येतं. जगदीश क्षीरसागर भाकरीचा पाडा यांच्या वतीने 3 सलग चौकार किंवा 3 सलग षटकार कोणत्याही फलंदाजाने वडवलीच्या मारले तर जगदीश क्षीरसागर यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कॅश आमच्याकडे जमा झालेली आहे आणि कॅश प्राइज आता कोणता बॅटर कमावणार याकडे लक्ष. 1 ओव्हर 11 धावा. मी सागर काळन यांना विनंती करेल आपण स्टेजवरती यावं. सुभाष सोनावले अर्थात तांबे सर आपल्याला आमंत्रित करतायत. सर आपण लवकर या. 1 ओव्हर आणि 11 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये किरण पाटेकर होते. आता अजय शिर्के आलेत. ही मॅच बिंदास 11 वडवली आणि उर्वी 11 सांडशी मध्ये. जगदीश क्षीरसागर यांनाही मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. मारुती क्षीरसागर यांनाही विनंती करेल मारुती दादा आपण या. आणि इथे पहिलाच बॉल जोरदार अपील होती. हाऊस दॅट अपील जोरदार झाली आणि या दरम्यान 1 रन इथून कंप्लीट केली. यस यस बॅक टू द फील्डिंग उर्वी 11 सांडशी टीम. योगेशजी क्षीरसागर दादांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. भाकरीचा पाडाचे सर्व व्यक्ती या ठिकाणी येतात. मी योगेश दादांनाही विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण हे मैदान उपलब्ध करून दिलं ते संतोषजी क्षीरसागर योगेशजी क्षीरसागर मी दोघांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. आणि अजय शिर्केची ओव्हर आहे. शॉट भारी ज्ञानेश्वर लदगेचा. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फिल्डर आहे आणि तिथून 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल. इंटरेस्टेड होते दिनकर. 2 धावा मिळाल्या. जिथे खराब फिल्डिंग झाली तिथे लगेच 2 धावा टीमच्या खात्यात आल्या. ज्ञानेश्वर लदगे चांगली बॅटिंग करतो. बिंदास 11 वडवली टीमची सुरुवात चांगली आहे. विकेट गमावलेले नाहीये. रन्स येत आहेत. स्कोर कार्ड 14 पर्यंत बिनबाद 14. उर्वी 11 सांडशी टीमच्या बॉलरने जर 2 विकेट कमावलेला तर संतोषजी क्षीरसागर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. शॉट भारी आहे ज्ञानेश्वर लदगेचा.
चाललाय चेंडू मागे, 2 खेळाडूंचा पाठलाग आहे आणि अडवण्यासाठी प्रयत्न भरपूर आहेत. तिसऱ्याकडे चेंडू दिला तोपर्यंत आणखी धावा मिळती 2. नितीनजी भोईर यांचं आगमन या ठिकाणी होतं. नितीन दादा आपणही व्यासपीठावरती यावं. सर्व पाहुण्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. सर्व खेळाडूंसाठी फलंदाजांसाठी आता खुशखबर आहे की जे 10 टॉवर लावण्यात आलेत त्या 10 टॉवर पैकी जिथे सुभाष सोनावले अर्थात तांबे सरांचा कटआउट ज्या ठिकाणी आहे त्या कटआउटला जर का आपण स्ट्रोक मारला तर एका स्ट्रोकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आयोजक अनिल शेठ काळन यांच्या वतीने ते कॅश प्राइज असेल. बघायचं आता कोणता बॅटर तो स्ट्रोक लगावेल. अजय शिर्केचा चुकीचा चेंडू, नो बॉल दिलाय पंचांनी. चेंडू चाललाय मागे, खेळाडू धावतायत आणि चेंडू लास्ट मोमेंटला बघायचं आता घडलंय काय. लास्ट मोमेंटला बघायचं काय घडलंय. जर 2 वाईड लगातार आले तर रमेश काळन यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. या 4 धावा, चौकार इथून घोषित झालाय. 4 धावा आणि प्लस नो बॉल, टोटल 5 धावा आल्या आणि 5 धावांनी स्कोर कार्ड इथून वाढत आहे. धावा संख्या 21 या अंकावरती. फ्री हिटचा बॉल आहे. बिंदास 11 वडवली टीमला. उर्वी 11 सांची टीमने फ्री हिट वरती फ्री हिट दिल्यात आणि त्याचा भरपूर फायदा ज्ञानेश्वर लदगे आणि दिनकर तळपेला घ्यावा लागेल. फ्री हिटचा बॉल अजय शिर्के, समोर येतो ज्ञानेश्वर लदगे. फ्री हिटचा बॉल होता, हलकीशी कडा होती, समोर 1 रन आली. दिनकर तळपेकडे स्ट्राइक आली. 22 धावा. बॅटिंग करणारा बिंदास 11 वडवली टीमच्या बिंदास लदगे, सुप्रसिद्ध गीतकार गायक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सध्या 22 या धावा संख्येवरती आहे. 4 बॉल इथून कंप्लीट केलेत अजय शिर्केने आणि 22 धावा फलकावरती आहेत. आणि बघायचं आता इथून मॅच कशी रफटफ बनवतील. दिनकर तळपेच्या बॅटला स्पर्श झाला होता चेंडू, विकेट किपरने मिस्टेक केली आणि मागे 2 खेळाडूंनी चेंडू अडवला. सातत्याने गेलेला चेंडू, मागच्या दोन्ही फिल्डरने कमालीची फिल्डिंग केली. 24 धावा फलकावरती. प्रवीणजी भोईर आणि बीसी पोसाटे यांनाही विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. 24 धावा फलकावरती आहेत. चांगली ओव्हर टाकली अजय शिर्केने, पण रन्स अतिरिक्त देखील त्यांनी खर्च केल्यात. लास्ट बॉल होता ओव्हर नंबर 2 चा वाईट बॉल. 25 धावा, अतिरिक्त धावा. उर्वी 11 सांची टीम पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट मध्ये उतरलाय. मला पहिल्यांदा उतरल्यानंतर थोड्या मिस्टेक होत आहेत. अतिरिक्त धावा ते विपक्षी टीमला देतात आणि 25 हा स्कोर आहे बॅटिंग करणाऱ्या टीम बिंदास 11 वडवलीचा. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मार्केवाडीचे संजयजी माळी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. संजय माळी साहेब आपण स्टेजवरती यावं. 2 ओव्हर आपण पाहिले आणि 29 धावा आहेत बिंदास 11 वडवली टीमच्या. 2 ओव्हर मध्ये 29. कॅश प्राइज आहे. दिनकर तळपेने जर षटकार मारला, रुपेश कोंडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. चला लवकर आपण वेल घेऊ नका प्लीज. दोन ओव्हर 29 धावा. दिनकर तळपे आणि ज्ञानेश्वर लदगे हे दोन्ही फलंदाज आतापर्यंत नॉट आउट बॅटिंग करतात आणि मार्केवाडीवरून संजयजी माळी यांचं आगमन झालंय. सर आपलं सरचं स्वागत आहे. आणि जगदीश क्षीरसागर यांचा कॅश प्राइज आहे. जर कोणत्याही बॉलरने चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी साहेबांचा कॅश प्राइज इथून लागलाय. तब्बल रोख रक्कम 200 रुपयाचा. 1000 माफी असावी, 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय.
पहिलाच बॉल. बिंदास 11 वडवली. विदाउट लॉस बॅटिंग होते ज्ञानेश्वर लदगे. पूर्णपणे आता प्लॅटफॉर्म त्यांनी सेट केलाय. फक्त इथून आता हवाई सफर करण्यासाठी प्रयत्न लावावे लागतील. पुढे आले होते, चेंडू समोर ठेवला होता पण तोपर्यंत चेंडू निघून गेला. व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्क वरती येतो. रोहिदास शिर्के. उर्वी 11 सांची टीम करता वाईल्ड कार्ड एंट्री घेतल्यानंतर गोलंदाजांचा टप्पा चांगला आहे, पण अतिरिक्त धावा एक्स्ट्रा धावा भरपूर देत आहेत आणि त्या कारणास्तव धावा संख्या ही 30 या अंकावरती आहे. शॉट ज्ञानेश्वर लदगेच्या बॅट मधून कव्हरच्या वरून उडवलाय. खेळाडू धावताय चेंडू अडवण्यासाठी. लास्ट मोमेंटला चेंडू अगदी हाताच्या जवळून निघालाय. सीमा पार. चौकार. हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ज्ञानेश्वर लदगे का बॅटिंग आहे. दिनकर तलपे, ज्ञानेश्वर लदगे बिनबाद 34 धावा ऑन बोर्ड आहेत आणि एकही विकेट आउट झालेली नाहीये. रोहिदास शिर्के आलेत आणि रोहिदास शिर्केच्या विरोधात देखील तोच धावा संख्येच्या गतीचा आकडा सध्या वाढताना दिसतोय. गोलंदाज तयार. चांगला बॉल रोहिदास शिर्केचा. डॉट बॉलची फेक. ज्ञानेश्वर लदगे टप्प्याची पाहणी करतोय की चेंडू पडल्यानंतर विकेट किपरकडे सरळ गेला. कट करण्याचा प्रयत्न होता. असे चेंडू येत आहेत रोहिदास शिर्केकडून. ही आनंदाची गोष्ट आहे टीम उर्वी 11 सांचीसाठी. 34 धावा. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती रोहिदास शिर्के. वन मोर डॉट बॉल आणि ओव्हर नंबर 3. 4 बॉल आपण पाहिले आणि फक्त धावा दिल्यात त्या 5. चांगली बॉलिंग. रोहिदास शिर्के कमबॅक करतोय. बिंदास 11 वडवली टीमच्या फलंदाजांना इथे थोड्या का प्रमाणात का होईना पण शांत केलंय तिसऱ्या ओव्हर मध्ये. आणखीन एक बॉल. अपील जोरदार होती. यस, व्हाईट बॉल साठी इथून आपण आता चेक करतोय. तिसरे पंच या ठिकाणी आहेत. चेकिंग इथून करतील आणि त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. रन स्कोर कार्ड वरती येते मात्र 34. भरपूर कॅश प्राइज आहे ते बिंदास 11 वडवली टीम साठी. कुमार कराले, रवी कराले, जनार्दन तरे, रुपेश कोंडे यांच्याकडून मात्र टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी. चांगला शॉट, चांगला शॉट. ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. ज्ञानेश्वर लदगेचा आणखीन एक धमाकेदार चौकार. का बॅटिंग करतो ज्ञानेश्वर लदगे. 50च्या दिशेने सध्या वाटचाल आहे ज्ञानेश्वर लदगेची. प्रत्येक ओव्हर मध्ये त्याने बाउंड्री खेचली आहे आणि आता 50 इथून ज्ञानेश्वर लदगे करणार का याची चर्चा आता होऊ लागली आहे.
नॉट आउट बॅटिंग आहे. 18 बॉल 28 धावा केल्यात ज्ञानेश्वर लदगेने आणि टीमची टोटल आहे 39. उर्वी 11 सांची टीमच्या गोलंदाज आणि फिल्डरला आता विचार करायला भाग पाडलंय की 19 बॉल मध्ये एकही विकेट आलेली नाही आणि विकेट जर का आली नाही तर या रणगतीला थांबवणं थोडंसं इम्पॉसिबल झालंय. अजय शिर्केचा हा चेंडू स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय, सातत्याने ऑन साइडला टार्गेट करतो आणि याचा खरं तर स्ट्रीट स्मार्टनेस या संकल्पनेचा वापर करताना अजय शिर्के रीड केला. आता त्याने बॅटर ज्ञानेश्वर लदगेला आणि चांगला बॉल टाकला. 39 धावा आहेत. 2 बॉल 39. ओव्हर नंबर 4 प्रगती पथावर आहे. शॉट मारायचा आहे. धीम्या गतीचा चेंडू होता, समोर ठेवला होता. खरं तर जी लाईन आखण्यात आली व्हाईट बॉल साठी अगदी त्या लाईनच्या बरोबरीने खरं तर चेंडूचा मारा करतो अजय शिर्के. आता त्याने ओळखलंय 3 बॉल 39 धावा. बॅटिंगचा स्टान्स रीड करतोय आणि समोर आता बिंदास 11 वडवली टीमला. ज्ञानेश्वर लदगेला खेळावं लागेल आणि इथून रनआउटची विकेट येईल का बघायचंय. थ्रो बॉलर कडे होता, स्टंप मागे होते. 1 रन आली, 40 धावा. बिंदास 11 वडवली टीमची बॅटिंग सध्या सिंगल डबलने काय रन्स येत आणि जर का चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आली तर जगदीश क्षीरसागर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 2 विकेट जर का बॉलरने मिळवल्या उर्वी 11 सांची तर संतोष क्षीरसागर यांच्याकडून 200 रुपये. ही कमालीची मोठी बक्षीस आहे. शॉट भारी आहे दिनकर तळपेचा. स्क्वेअर लेग मधून चेंडू इथून ट्रॅव्हल झाला. शॉट फाईन लेगचा खेळाडू इथे प्रयत्न केला, डायव्ह त्याने लगावली. तोपर्यंत 2 धावा डायरेक्ट हिट इथे झाली आहे. आता बघायचंय पंच या ठिकाणी तटस्थ आहेत. स्टंप वरती चेंडू लागला. दुसऱ्या धाव्यासाठी दिनकर धावत होता. 2 धावा पूर्ण, 42 धावा. अजय शिर्केचे 5 बॉल समाप्त झाले. 42 धावां संख्येवरती सध्या बिंदास 11 वडवली टीम आहे. यानंतर होणारी मॅच आपण बघणार आहोत. प्रथमेश 11 धामोते आय थिंक गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. शॉट भारी आहे दिनकरचा आणि इथून फिल्डिंग थोडीशी मिस्टेक केली. 1 रन इथून घेतले आणि बिंदास 11 वडवली पोहोचतीये 4 ओव्हर पूर्ण करत असताना धावा 43. यानंतर होणारी मॅच श्री सिद्धिविनायक नेरलपाडा विपक्ष काव्या 11 धामोते. काव्या 11 धामोते आणि श्री सिद्धिविनायक नेरलपाडा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करतील. 4 ओव्हर रन झाले तर मात्र टोटल बिंदास 11 वडवली टीमच्या 43. सुप्रसिद्ध गीतकार गायक बिंदास लदगे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ या स्पर्धेमध्ये उर्वी 11 सांची ज्या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे त्या टीमच्या विरोधात दमदार बॅटिंग झाली. कारण पहिल्या सलामीच्या जोडीने टोटल 43 रन्स केल्यात आणि चौथ्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. चला वेळ घेऊ नका, आपण 1 ते 2 मिनिटं उशिराने चाललो त्या कारणास्तव आम्ही आपणास इन्फॉर्म करतोय की आपण लवकर षटक टाका. कारण आपण अतिशय शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध खेळाडू आहात आणि त्या वेगाने जर का आपण षटके टाकली तर आपल्याला टाइम मॅनेज बरोबर करता येईल. आणि शेवटच्या ओव्हरला इथून सुरुवात होईल. उर्वी 11 सांची टीम आता 2 विकेट मिळवणार का. संतोषजी क्षीरसागर यांच्या मनातली धडपड दिसतीये की 2 विकेट 200 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटची ओव्हर आहे. प्रणय चव्हाण आलेत. दिनकर तळपे सध्या नॉट आउट बॅटिंग करतोय. 5 बॉल 9 म्हणजे सलामीच्या भूमिकेत आल्यानंतर फक्त दिनकरने 5 चेंडू खेळलेत आणि 21 धावा खेळले. 21 चेंडू खेळलेत ते मात्र ज्ञानेश्वरने 29 धावांवरती नॉट आउट आहे. दिनकर फार कमी चेंडू खेळलाय या 4ही ओव्हर मध्ये. आता शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 1 साइड बॅटिंग करावी लागेल ती मात्र दिनकर तळपेला. पहिलाच बॉल दिनकरचा फटका हवेत. अजय शिर्के चेंडूच्या खाली. विकेट कीपर सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच. फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू 43 रन्स वरती बिंदास 11 वडवली संघाचा पहिला धक्का, पहिली विकेट. महेशजी क्षीरसागर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दोस्ती सलूनचे ओनर महेशजी क्षीरसागर, मॅन फ्रॉम भाकरीचा पाडा. सरचं स्वागत. नवीन बॅट्समन शुभम गायकवाड चाललेत. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरच्या समाप्तीच्या एंडला श्री सिद्धिविनायक नेरलपाडा आणि काव्या 11 धामोते संघाचे कर्णधार टॉस साठी आपण उपस्थित असणं गरजेचं आहे.
एक कॅप्टन उपस्थित आहे, दुसरा जर नसेल तर तुम्हाला पेनल्टी इथून दिली जाईल. गोलंदाज तयार, शुभम गायकवाड आले. शेवटची ओव्हर प्रणय चव्हाण, अंतिम ओव्हर, अंतिम षटक, राऊंड द विकेटने. सेकंड बॉल पुढे आला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला मिड विकेट कडे खेळायचं होतं पण डॉट बॉल. गोलंदाजाने फलंदाजाला कुठलीही संधी दिली नाही. दुसरा चेंडू डॉट आलाय. जी धावसंख्या विदाऊट लॉस सुरू होती तिथून मात्र एक विकेट आली आणि आता 43 म्हणजे 50चा आकडा अजूनही बिंदास 11 वडवली टीमने गाठलेला नाहीये आणि अंडर 15 ठेवण्याचे एफर्ट्स आहेत ते आता प्रणय चव्हाणचे. शॉट वारी आहे, समोर उडवलाय, खेळाडू लॉंग ऑफचा पुढे सरकलाय, एका हाताने चेंडू पकडला, फेक केली, ओव्हर थ्रो झालाय. तिसरी धाव घ्यायची आहे, तिसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहे आणि तिसरी धाव इथून कंप्लीट केलेली आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय निखिल खांबाळे दादा, रोहन खांबाळे दादा आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. अनिल शेठ काळन यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावा आल्या, 46 धावा संख्या, 3 बॉल बाकी. प्रणय चव्हाण ऑन बॉलिंग मार्क. चांगला आहे, चांगला आहे, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात, ऑन साइडला सातत्याने करत असलेलं टार्गेट. या चेंडूवरती खरं तर फटका खेळणं फलंदाजाला जमलं नाही आणि रन संख्या धाबा फलकावरती आहे ती मात्र टोटल 45. दोन बॉल बाकी आहेत, शॉट मारायचा आहे. शॉट हवेत, चेंडू कॅरी केलाय, रन घ्यायचे आणि या दरम्यान फलंदाज आउट. 45. या ओव्हरमध्ये प्रणय चव्हाणने फक्त धावा दिल्या 2. शेवटची ओव्हर काव्या 11 दामोतेचे कर्णधार अमरजीत, आपलं सहर्ष स्वागत, आपल्या टीमचं स्वागत. आणि सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचे कर्णधार अक्षय म्हात्रे आणि त्यांचा संघ देखील उपस्थित आहे, त्याही टीमचं स्वागत आहे. आणि पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल एक चेंडूच्या समाप्तीनंतर आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन होती संदीपजी गायकवाड. एक बॉल बाकी आहे, 45 रन. प्रणय चव्हाण शेवटचा बॉल फेस करेल. ज्ञानेश्वर लदगे आणि क्लीन बोल्ड. सुरुवात झाली होती चौकारांनी, फिनिश झालं ते विकेटने आणि 45 केल्यात बिंदास 11 वडवलीने आणि 46 रनचं टार्गेट इथे सेट झालंय उर्वी 11 सांडशी टीमसाठी. चला दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेल, सिद्धिविनायक नेरळपाडा आणि काव्या 11 धामोते, की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा आणि आमचे सन्माननीय पाहुणे सध्या टॉप व्ह्यू बघतायत या स्पर्धेचा, गॅलरी मध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व पाहुणे त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी उपस्थित होतील. तर मी या ठिकाणी विनंती करेल रमेशजी कालन यांना की आपण स्वागत कक्षाच्या अगदी बाजूला यावं. आणि या ठिकाणी सर्वप्रथम आपण सन्मान करतोय बाकरीचा पाडा गावचे, बाकरीचा पाडा क्रिकेट संघाचे जे उत्तम विकेट किपर राहिलेले आहेत ते जगदीशजी क्षीरसागर यांचं स्वागत इथे केलं जाईल. जगदीश दादा आपण यावं. आणि मी रमेशजी कालन यांना विनंती करेल की आपण जगदीशजी क्षीरसागर यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान इथे करावा. विकेटच्या मागे जसे महेंद्रसिंग धोनी विकेट किपिंग करतात तसे बाकरीचा पाडा संघाचे दिग्गज क्रिकेटपटू, विकेट किपर, प्रसिद्ध विकेट किपर जगदीश क्षीरसागर यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आमचे सन्माननीय पाहुणे निखिल खांबाले दादा आणि रोहन खांबाले दादा, मी दोघांनाही विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं. खरं तर अनिलजी काळन या स्पर्धेचे आयोजक यांचे मेहुणे निखिलजी खांबाले आणि रोहनजी खांबाले यांचं सहर्ष स्वागत इथे आपण करतोय. वेलकम निखिल दादा, वेलकम रोहन दादा. जुने चेंडू बघा, आधीच्या मॅच मधले जे जुने चेंडू आहेत ते आपण स्टेज कडे पाठवा. निखिल दादा खांबाले आणि रोहन दादा खांबाले
यांचं सहर्ष स्वागत आपण करतो. रमेशजी काळन यांच्या शुभ हस्ते. खरं तर या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट, आकर्षक पर्सनॅलिटी आहे, स्माइली फेस आणि दोनही आमच्या पाहुण्यांचा खरं तर अनिलजी काळन साहेब आणि रमेशजी काळन यांच्या शुभ हस्ते आपण निखिल आणि रोहन खांबाले यांचा सन्मान इथे करतोय. नक्कीच आम्ही निखिल दादा किंवा रोहन दादाकडे जाऊ की कशी वाटली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन. निखिल दादा, रोहन दादा, आपल्यापैकी खरं तर रोहन दादा इथे जॉईन होईल. आणि रोहन दादा, कसं वाटतं स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती स्पर्धा, भव्य नाईट स्पर्धा आणि या भव्य दिव्य नाईट स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप भारी आहे. आयोजनाबद्दल बोलत तेवढं कमी आहे, कारण की भाऊजींनी स्वतः मेहनत घेतली. आम्ही बघितली जेव्हा मेहनत घेत होते तेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं की आपल्याला मॅच ठेवायचे, तुमची उपस्थिती ठेवा आणि जर संघ तुमच्याकडे असेल तर ते इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलून धन्यवाद. थँक्यू सो मच. मी दोन्ही कॅप्टनला आता इन्व्हाइट केलं, काव्या 11 धामोते आणि श्री सिद्धिविनायक नेरळपाडा. आपण दोघांनी यावं आणि रोहन दादा आपण इथे सांभा. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. रोहन दादा खांबाले यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. काव्या 11 धामोते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक नेरळपाडा. सर कॅप्टन कोण कॉल करतो आपण नक्की पाहुण्यांना इथे सूचित करा. हेड की टेल? हेड इज द कॉल. काव्या 11 धामोतेचा आणि टॉस जिंकलाय धामोते टीमने. अमरजीत दादा, आपला डिसिजन? यस, डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ. आणि मैदानाच्या आतमध्ये आता बिग फाईट मॅच, फर्स्ट टाइम इन नाईट टुर्नामेंट. उर्वी 11 सांची आणि बिंदास 11 वडवली टीममध्ये धावत संख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी लढाई होईल. पण तत्पूर्वी हा सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय अंथरड वरडीचे सर्व अनिलजी काळन साहेबांचे सहकारी मित्र नंदकुमार डायरे, नरेश डायरे आणि तानाजी गायकर या तिघांनाही मी आमंत्रित करेल की आपण तिघांनीही स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचा आनंद घ्यावा. या नरेश दादा, या नंदू दादा आणि या तानाजी दादा. तर मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी कॅमेरामॅन थोडं डिस्टर्ब करतो तुम्हाला. एक सन्मान फक्त आमच्या 3 सहकारी मित्रांचा. त्रिमूर्ती. खरं तर कुठलंही काम असेल पिंपलोली परिसरामध्ये, मग ते प्लंबिंगचं काम असेल किंवा इलेक्ट्रिकचं काम असेल, ही त्रिमूर्ती जर तिथे उभी असेल तर ते 100% जसं आपण म्हणतो ना की मी 0 मिनिटात काम करतो, तसं 0 मिनिटात काम करणारी त्रिमूर्ती नंदकुमार डायरे, नरेश डायरे आणि त्याचबरोबर तानाजी गायकर. थँक्यू सो मच. धन्यवाद अजय सर. अनहोनी को होनी करने, होनी को अनहोनी, एक जगह होती. सगळे तिन्ही समर्थक आपण पाहतोय अनिल दादांचे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. हॅलो. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय सामना चालू आहे. उर्वी 11 सांडशी विपक्ष बिंदास 11 वडवली. पहिल्या षटक पहिला गोलंदाजी मार्कवरती सचिन, स्ट्राईकला अजय शिर्के, नॉन स्ट्राईकला फलंदाज विनोद मालुसरे. पहिला षटक टॅप केला चेंडूला. कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल या ठिकाणी आले. बघा जगदीश दादा क्षीरसागर यांच्याकडून पारितोषिक आलंय. वडवलीच्या कोणत्याही गोलंदाजाने सलग 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी असेल. थंडीचा गारवा आपण पाहतोय जाणवत असताना आणि अनेक प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बीसी आणि माननीय प्रवीण सर या ठिकाणी आहेत, त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करता येईल. मी सागरजी कालन आणि सुभाष दादा सोनवणे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते
पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करूया. दरम्यान पाहिलं गेलं तर बेहतरीन चौकार या रमेश दादा काळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रवीण सर आणि बी सी सर यांचं स्वागत या ठिकाणी करायचे. तर पहिला चेंडू सिंगल अत्यंत चौकार विजयासाठी आपण पाहतो आहे. 46 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय सचिन. पंचाच्या उजव्या साईडने गोलंदाजी मार्कवरती सचिन राऊंड विकेट. विनोद मालुसर एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या समोर गोलंदाजी करणं बघूया कशा प्रकारे थांबला जातोय. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. एका धावेने स्कोर का 46 धावांचा पाठलाग करत असताना 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आमच्या सोबत सुशांत कालन ज्यांची आम्ही गेली 2 रात्री तिसरी रात्र स्कोरिंगसाठी वाट पाहत होतो. गेले 2 दिवस झाले ते मैदानात ते असताना त्या सोबत जोडले जात नव्हते पण आज उपस्थित झालेत. एक चांगले स्कोरर आहेत सुशांत. डेच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांच्या सोबत होतो. रुपी चेंडू टॉप एज लागला गेला. सूर्य चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. पहिला झटका पहिला आदरा पहिला गडी गारद झाला आहे. पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाजाला मार्गस्थ अजय शिर्के यांची केली हस्ती आणि वस्ती उद्ध्वस्त होऊन दे डीजे. मध्ये एक एक मार्ग खूप महत्त्वाचा असतो पण या व्यासपीठावरती एक एक पाहून आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जगदीश भाऊ क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजक दादांना विनंती करतो या आपल्या शुभ असते जगदीश भाऊंचं स्वागत. त्याचबरोबर महेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश दादा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. महेश दादा सध्या तरी मोठ्या मोठ्या संघांना आणि मोठ्या मोठ्या नंदींना ते पाठबळ देत असतात. इथे सिंगल रोटेट झाले. सिंगलने स्कोर कार्ड रोहिदासच्या बॅटमधून एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. अजय शिर्के बाद झाल्यानंतर रोहिदास शिर्के मैदानात आला. 46 धावांचा पाठलाग करायचंय आणि तो पाठलाग करत असताना अजय शिर्के नामक एक चांगला खेळाडू अर्थात संघाचा कर्णधार शिपेशिलेदार सुभेदार पाठीमागे आला आहे. इथे 5 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा चेंडू सचिनचा चांगला फटका विनोदच्या बॅटमधून ग्लास केला. चेंडूला डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक धावलाय त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथं पूर्ण केले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. करावे लागेल. गोलंदाज सचिनने आपण पाहतो चांगली गोलंदाजी केली. विकेट प्राप्त केलाय. बघा माननीय रुपेशजी कोंडे साहेब यांच्याकडून पारितोषिक लागलं जातं दिनकर तलपे यांच्यासाठी. लगातार 3 विकेट 3000चं पारितोषिक आणि मेडन षटक टाकलं तरी 3000चं पारितोषिक आहे.
दिनकरसाठी. आणि पहिला चेंडू खराब, म्हणजे 3,000चं पारितोषिक इथून कट झालं जे मेडन षटकसाठी होतं. धावसंख्या स्कोर कार्ड 10. 46 धावांचं लक्ष होतं. 10 धावा झाल्या, अजून 36 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. ओरपी चेंडू मिडाफला बीट केला आहे लॉंग ऑफ फ्रीजनमध्ये. मिडाफला बीट करून लॉंग ऑफ फ्रीजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. गिरोदाजी आजारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं मनापासून अधिक स्वागत करतो. थोडंसं निराश नाराज आहेत का त्यांचा संघ या स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली, तो निराश झालेत. रोहिदास दादा नाराज होते, आम्ही पाहिलं. त्यांचा संघ या ठिकाणी पराभूत झाला, पण ते अजूनही या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 धावा आपण या ठिकाणी पाहिल्या गेल्या. थोडं फास्ट घेत जा पंच. आपण पाहतो अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. अजूनही पहिल्या राऊंडची 1 मॅच, 2 सेकंड राऊंड, 1 थर्ड राऊंड, टोटल 4 मॅच आपण पाहतोय. जगदीश दादा यांच्याकडून पण पारितोषिक लागलं गेलं आहे. लगातारच्या 3 विकेटसाठी 500 रुपये वडवलीच्या गोलंदाजासाठी या पारितोषिक असेल. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर दुहेरी आला धाव आणि त्यानंतर डॉट चेंडू. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 34 धावांची अजूनही गरज आहे. चांगला चेंडू समोरील डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर उचलला नाही आहे. खालवर टप्प्याचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बॅट्समन जर पाहिलं गेलं तर बरोबर पोचला नाही आहे. रोहिदास तिथपर्यंत जाऊ शकला नाही आहे. कडे खेळण्याचा प्रयत्न दूरवर होता चेंडू. इथे दिनकर पुन्हा एकदा या लाईन आणि लेन सुरेख आतापर्यंत वापरले. इथे ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न, पॅड शोधत होता या ठिकाणी गोलंदाज दिनकर. क्लासिकल फटका आपण पाहतोय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. सागर दादा कालन रात्री डीजे मास्टर 12 नंतर एकनाथ माली त्याच्या अंगात येतो. क्लासिकल फटका गॅप मध्ये शोधले. सुरेश चेंडूचा पाठलाग करतो. दंदन करत चेंडू निघाला थर्डमॅन झोन मध्ये. चेंडू होतोय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. होऊन दे डीजे. तर आपण पाहतोय रिटर्न भेटतो, पण एकदा रिव्ह्यू गमावला तर पुन्हा एकदा रिव्ह्यू भेटणार नाहीये. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू असणार आहे. ऑफिशियल आदित्य पाटील सर चेक करतात. तो वाईट चेंडू आहे. तो ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी मान्य करण्यात आलाय. अमरजित यांचा काव्य इलेवन धामोते संघ आपला डिसिजन सांगा.
वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 20. चांगला चेंडू एस टीच्या पाठीमागे थोडीशी गडबड पाहिलं गेलं. 21 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकामध्ये 21 धावा आहेत. 46 धावांची गरज होती, अजूनही 25 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 25. यानंतरची मॅच काव्या 11 धामोते विपक्ष सिद्धिविनायक नेरलपाडा या 2 संघादरम्यान होणार आहे. तर धामोते संघ आपला डिसिजन जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. तत्परत संधी देऊ आमच्या डीजे साहित्य. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानावरती. प्रेम सोनवणे या ठिकाणी उपस्थित झाला. प्रेम ये व्यासपीठावरती. वडवलीची मॅच पाहायला सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तर निनाद कराल आणि मोहन लदगे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जगदीश दादा क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपये आणि रुपयाची कोंडे यांच्याकडून पारितोषिक लागलं होतं दिनकर तलफेला. प्रत्येक विकेट ओके. प्रत्येक विकेटला निनाद कराल आणि मोहनदादा लदगे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे दूरवर चेंडू होता. वाईट चेंडू स्पेअर मारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 22. अजूनही 18 चेंडू 24 धावांची गरज. प्रतिषटक 8ची सरासरी इथे राखावी लागेल. संकेत लदगेचा हा पुढचा चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू आला. राऊंड विकेट आलाय. निर्धाव चेंडू पाहतो. यानंतर जी बिग बॅटल असेल तयार राहायचे दोन्ही संघ. तर जरूर अमरजीत कॉल करून सांगा आम्हाला तुम्ही काय घेतलं, कारण ऑपोजिट संघ ते आम्हाला सांगतात. विचारा काय घेतलं ते. जरूर आपण पाहतोय थोडंसं इंजर्ड होत असताना पाहिलं गेलं फलंदाजांना. सर बघा जास्त काही त्रास असेल तर आपण लगेच हॉस्पिटलमध्ये आणू शकतो, कारण
जुना चेंडू एक पण नाही सर, कारण बॉल चुना येतच नाही आमच्याकडे. कारण हॉस्पिटल सुविधा जनरल बस स्टॉपला हॉस्पिटल आहे, डॉक्टर राकेश पाटील यांनी सांगितलं आहे एखादा खेळाडू इंजर्ड होतो या काय त्याला जास्त त्रास होत असेल तर लगेच त्याला आपण डॉक्टर राकेश पाटील यांच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जाऊ शकता. गोलंदाज गोलंदाज सज्ज होतोय. निनाद कराले यांच्याकडून विकेट हॅट्रिक आणि मोहनदादा लदगे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2,000चा पारितोषिक असेल. पहिला चेंडू वाईट त्यानंतर डॉट सिंगल आली. इथे दूरवर चेंडू होता, वाईट चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज संकेत आतापर्यंत दुसरा वाईट चेंडू इथे फेकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. उर्फी चेंडू आहे, बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आलाय. इथे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
भरत आम्हाला तुमचा डिसिजन सांगा. पाच चेंडू झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 24. अजूनही 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आणखीन एक आपण पाहतोय इथे फलंदाज बाद होतोय. 2 विकेट आता 2 विकेट झालेत आणि प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत. तर 1000 रुपये घेऊन या दे. मार्क वरती आलाय. सचिन लदगे आपण पाहतोय. सुरेश मराठे आपण पाहतोय या संघामध्ये खेळतोय. त्यानंतर दिनकर तलपे हे या संघामध्ये खेळत असताना बाकी सर्व लदगे कंपनी आपण पाहतो या ठिकाणी खेळत असताना. प्रति विकेटसाठी 500 रुपये होते. आत्तापर्यंत 2 विकेट आलेत. निनाद या ठिकाणी पोहोचलेत. सचिन तयार. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. बघा संकेत लदगेचे पैसे या ठिकाणी पोहोचलेत. इथे चांगला चेंडू आणि त्यावरती खराब क्षेत्ररक्षण चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. 28 धावा झालेत आणि इथे पाहतो आपण 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू पाहिला गेला. 10 चेंडू आहेत. 18 धावांची गरज आहे. एक चेंडू खूप महत्वाचा असेल. डावकराचा फलंदाज जरूर मैदानावरती आहे ज्याने चौकाराने सुरुवात केली होती. आविष्कार शिर्के. अपेश पाहिला गेला. एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला जातो आहे तो उर्वी 11 सांडशी संघाला. 9 चेंडू आता विजयासाठी 18 धावांची गरज. प्रति चेंडू 2 धावांची गरज असेल. जगदीशदादा गायकवाड यांची जगदीशदादा क्षीरसागर या आपण व्यासपीठावरती बसा. 3 विकेटसाठी 500 रुपये आहेत. आत्तावर पाहिलं होते बक्षीस कोणी घेतला नाहीये आणि त्याची इच्छा आहे ती बक्षीस मिळवावी. तीन चेंडू 4 धावा करतो. 1 विकेट प्राप्त केलंय. एक स्वप्न होतं आणि स्वप्न पूर्ण केलं माननीय श्री अनिलजी कालन साहेब
यांच्या मनातली एक स्पर्धा आपण कित्येक वर्ष आपण पाहतो आहे. ही स्पर्धा करायची ती इच्छा होती, आता एक स्पर्धा करायची आहे आणि योगायोगाला आपल्या वडिलांच्या नावाची स्पर्धा या ठिकाणी त्यांनी घोषित केली आणि आज पाहतोय त्या स्पर्धेची तिसरी रात्र. स्वर्गीय नारायणदादा कालन स्फूर्ती चषक पिंपलोली 2025 फलंदाज पाहतोय या ठिकाणी बाद झालाय. लगातार 2 विकेट. तिसरा विकेट आला तर जगदीशदादा क्षीरसागर यांचा 500 रुपयाचा पारितोषिक मिळवता येईल. पण 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. ऋतिक याचे मामा सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, एन्जॉय करतात. नवीन फलंदाज देवीदास चव्हाणला आपण या ठिकाणी पाहतोय. देवा अकॅडमी ज्यांनी अनेक युवकांना पोलीस भरतीचं प्रशिक्षण दिलं आणि त्याचबरोबर देवा अकॅडमीमधून अनेक पोलीस भरती झालेले आहेत. ते देवा सर आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंगसाठी. विकेटच्या कतारावरती सचिन ज्याने पहिल्या षटकात 9 धावा करतून 1 विकेट प्राप्त केला होता. इथेही आपण पाहतोय 2 विकेट प्राप्त केले. तब्बल पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 13 धावा खर्च करून या सचिनने 3 विकेट प्राप्त केलेत. राऊंड विकेट. इथं हलक्या तरी ग्लास केले. पॉईंट रिझर्वमध्ये सिंगल या ठिकाणी रोटेट होते. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 29 या आकड्यावरती अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा आपण जो पहिला सामना पाहिला होता मालेगाव विपक्ष त्या पद्धतीने चाललाय सामना आपण पाहतो या ठिकाणी. 7 चेंडू आणि 17 धावा. तिथं शेवटच्या चेंडू होती मोठा फटका आला होता आणि शेवटच्या षटकामध्ये ते धावा आपण पाहतोय. इथे गोलंदाज तयार. पुढचा चेंडू थोडंसं थांबलं गेलं आपण पाहतो. रनअप मध्ये चूक आणि त्यानंतर थांबला गेला. गरज आहे जेव्हा आपण रनअप मध्ये चुकतो त्यावेळी थांबणं हा योग्य पर्याय असतो आणि तो पर्याय या ठिकाणी स्वीकारत असताना सचिन इथे टॉप एज केला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. टायमिंग जुळलं नाही आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद. झटका दिला गेलाय. आणखीन एक सांची संघाला येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. अफलातून नियोजन आपण पाहिलं अनिरुद्ध कालन यांचं जे नियोजन आहे परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम आखला त्यांनी या स्पर्धेदरम्यान. अनेक मेहनत. सुरेश मराठे आपण पाहतोय. सुरेश मराठेला पाहिलं होतं पहिल्यांदा जेव्हा गोलंदाजी मार्कवरती उतरला होता तेव्हा ओपनच्या संघाच्या विरोधात बेकरीच्या मैदानावरती त्या सुरेशने केलेली कामगिरी ओपनच्या संघाच्या विरोधात ती केलेली कामगिरी. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकावला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तरुण सज्ज. एक सिंगल दुसरी धावांचा प्रयत्न. वाईडिश थ्रो पाहिला गेला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे 2 नाही 4 धावा झाल्या असत्या. 2 धावा तर पूर्ण झालेत. निनाद अजूनही आठवतो ते बेकरीचं मैदान आणि त्या बेकरीच्या मैदानावरती अजय जाधव सारखे बल्लाड पॅकर होते. तिथे मोठे मोठे संघ पॅक झाले होते. तिथे या सुरेशने केलेली कामगिरी सर्व मोठे मोठे प्लेयर होते. भिवंडी, पनवेल, पेन अनेक मोठे मोठे प्लेयर त्या ठिकाणी अवतरले होते.
इथे दूरवर चेंडू फेकला गेला, वाईट चेंडू, स्क्वेअर मारा. एक धाव एक्स्ट्रा या ठिकाणी पकडली जाते. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावरती. 46 धावांची गरज होती. अजूनही 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, उर्पी चेंडू होता, बॅट आणि चेंडूच्या दगडमध्ये आला नाहीये. डॉट चेंडूची गरज होती, तो चेंडू या ठिकाणी फेकलाय. आता उर्वरित 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 14 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेल्या डॉट चेंडूने. शॉर्टपिच चेंडू आहे, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. शुभम कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चांगला झेल शुभमच्या माध्यमातून. फलंदाज बाद, आणखीन एक झटका दिला गेलाय संघाला. वडवली संघ या ठिकाणी विजय संपादन करतोय. तर 2000चं कॅश प्राइज असेल. तो पाहतोय चांगला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेश टाकत असताना. मॅचची आपण पाहतोय कडा या ठिकाणी घेतली होती. एक सिंगल आली, सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड. आता उर्वरित 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा. मॅच आपण पाहिलं गेलं, विनोद जसा इंजर्ड झाला, इथे इनसाइड एज त्या ठिकाणी शतरक्षण जरूर व्यवरचना केली, पण चेंडू जातोच सीमारेषे पण चौकार या ठिकाणी आलाय. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं का? आपण पाहिलं 1 चेंडू 11 धावा होताना पाहिल्या गेल्यात आपण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. मार्केट यार्डच्या मैदानावरती जी आपण पाहिलं होतं त्या धावा होऊ शकतात. इथं पाहतो या चेंडूवरती मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. फलंदाज इथून माघारी परतलाय. संघ सांडशी विजयी झालाय. बिंदास 11 वडवली संघ आणि मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच दोन. या इथे पण आपण पाहतो 2 असे, कारण 30 चेंडूमध्ये 46-45 धावा बनवल्या होत्या. तिथे 29 धावा एकट्या ज्ञानेश्वरच्या होत्या आणि एकीकडे होता